रत्नागिरी शहरात भाविकांनी अत्यंत भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी केली। शहरात सकाळी निघालेल्या वेगवेगळ्या दिंड्यांमध्ये भाविक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। टाळ मृदुंगाचा गजर आणि मुखी विठ्ठल रखुमाईचे नाव यामुळे संपूर्ण वातावरण भारावले होते। यंदाच्या एकादशीचे वैशिष्ट्य म्हणजे रत्नागिरी शहरातील मिऱ्या ग्रामस्थांनी पहिल्यांदाच पुढाकार घेऊन काढलेली भव्य आणि शिस्तबद्ध दिंडी होय। जाकीमिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई मंदिरापासून या ऐतिहासिक वारीला सुरुवात झाली। ही दिंडी पांढरा समुद्र दत्त मंदिर परिसरातून मार्गस्थ होत रत्नागिरीतील विठोबा मंदिरापर्यंत पोहोचली। या वारीत मिऱ्या गावातील ग्रामस्थ मोठ्या हिरिरीने सहभागी झाले होते। यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। वारीच्या मार्गावर अलावा दत्त मंदिर आणि पांढरा समुद्र या ठिकाणी नेत्रदीपक रिंगण सोहळा पार पडला। पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या वारीला मिऱ्यावासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून त्यांच्यातील एकतेचे आणि आपुलकीचे दर्शनही घडले। यावेळी बोलताना दीपक कीर म्हणाले, नमस्कार। आज मिऱ्याची म्हणजे संपूर्ण मिऱ्या सडा मिऱ्यापासून तर अगदी पांढरा समुद्रापर्यंत संपूर्ण मिऱ्यावासीय या ठिकाणी दिंडीने प्रति पंढरपूर समजलं जाणारं जे रत्नागिरीतलं विठ्ठलाचं मंदिर आहे त्या ठिकाणी मोठ्या जल्लोषात टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल रखुमाई तसंच ज्ञानोबा तुकाराम माऊली यांचं गुणगान गात मोठ्या संख्येने जास्त महिलांचा मोठा सहभाग आहे। 400-500 लोक या वारीत सहभागी झालेले आहेत। हे आमचं तसं म्हटलं तर प्रथमच वर्ष आहे, परंतु सर्वांची इच्छा आहे की ही दिंडी कायम चालू राहावी। देखील या ठिकाणी अतिशय चांगला असा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे। तरी आता सर्व रत्नागिरीतील मंडळी देखील यात सहभागी होतील अशी आम्ही आशा बाळगतो आणि आता आम्ही संत गतीने असे विठ्ठल नामाच्या जयघोषात हळूहळू वारकरी आमचे पुढे पुढे चाललेले आहेत। हे प्रथमच वर्ष असल्यामुळे लोकांचा जल्लोषात आहेतच, लोकांचा आनंद गगनात मावेल असा झालेला आहे।